जय महाराष्ट्र मित्रांनो, जय मराठी. मी भैरवनाथ कवटे. आपला टुरिस्ट बिझनेस आहे. आज कामानिमित्त दमणला आलो होतो. यायची इच्छा नव्हती, आज शिवाजी महाराजची जयंती होती ना, पण सरांनी खूप रिक्वेस्ट केली म्हणून यावं लागलं. इथं आल्यानंतर आहे ना, मी म्हणलं इथं आपली मराठी लोक शिवजयंती करत असतील म्हणून म्हणलं जाऊ दे, आपल्याला संध्याकाळच्या वेळेस इथं आपला कार्यक्रम अटेंड करता येईल. काम माझं 3 वाजताच झालं. मग तिथून मी बाहेर पडलो मार्केटमध्ये. तेव्हा मग एका मराठी माणसाचं दुकान आपल्याला दिसलं, शिवनेरी चहा म्हणून. तर मी तिथं चहा प्यायला गेलो तर त्यांनी खूप मोठा फ्लेक्स लावलेला आहे की आजच्या दिवशी शिवाजी महाराजच्या जयंतीनिमित्त मोफत चहा आहे म्हणे, हिंदीमध्ये आणि मराठीत होता. तर ते बघून मला खूप आनंद झाला. आणि नंतरच थोड्या वेळाने मी हॉटेलकडे येत असताना अचानकच शिवाजी महाराजची जयंतीची रॅली जाताना दिसली मला. आणि खूप सारं असं भगवा अशी 400-500 मराठी लोक असतील. ढोल ताशा पथक, झान पथक, लेझिम पथक आणि काही मुले बुलेटवरती एकदम पैठणी घालून. ते बघून मला खूप आनंद झाला. मग मी पण मिरवणुकीत सामील झालो. नंतर मिरवणूक येऊन एक जागी थांबली आणि चांगला कार्यक्रम तिथं झाला. आणि कार्यक्रमाची सांगता महाराष्ट्र गीतानं झाली. ते खूप अभिमान वाटला मला त्याचा, कारण त्याला एवढं मराठी अस्मिता आणि आपल्या राज्यावरचं प्रेम, महाराष्ट्र राज्यावरचं प्रेम त्यांचं थोड्या कार्यक्रमामध्ये सारखं ते दिसून येत होतं. ते बघून मला खूप आनंद वाटला. आणि तो जे आयोजक होते कार्यक्रम घेणारे, ते खूप महाराष्ट्रप्रेमी लोक होते. हे बघून मला खूप आनंद वाटला. आणि मला बरं वाटलं. आजचा माझा दिवस चांगला गेला, कारण मला शिवजयंती पाहायला भेटली आणि माझं मन भरून आलं एकदम. चला, जय जिजाऊ, जय शिवराय.